क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, खेळ कोणताही असला तरी देखील त्या खेळामधून जर चमकदार कामगिरी आपण करून दाखवली तर स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, त्या भागाचं आणि एकूणच देशाचं नाव उंचावतं. पुन्हा एकदा या खेळाडूंना नवीन प्रेरणा मिळते पुढे पुढे खेळत राहण्याची. तिथूनच सुरू होतो पदकांचा प्रवास. नवनवीन पदकं हे खेळाडू देशासाठी मिळवून आणू लागतात. स्वतःचं कौशल्य तर पणाला लागतंच, त्याचबरोबर त्यांचा नावलौकिकही संपूर्ण देशातून किंवा वेगवेगळ्या देशांमधून सुद्धा होत राहतो. हीच एक संधी असते या खेळाडूंसाठी नवनवीन काहीतरी खेळाच्या माध्यमातून करून दाखवण्याची. मग कितीही सोयीसुविधांचा अभाव असला तरी त्याची त्यांना पर्वा नसते. ते त्याच्यावरही मात करत सतत सराव सुरूच ठेवतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतात आणि कितीही कठीण गोष्ट असली तरी योग्य नियोजन केल्यामुळं सहजपणे साध्य करतात. ध्येय गाठलं की खूप मनोमन आनंद होतो, समाधान मिळतं. आपण केलेल्या परिश्रमाचं चीज झालं असंच वाटतं. आणि या खेळाडूंना जितका आनंद होतो ना, त्यापेक्षा कैक पटींनी अधिक आनंद, समाधान हा त्यांच्या प्रशिक्षकांना होत असतो. खरंच शारीरिक सक्षमतेबरोबरच मानसिक सक्षमता कशी टिकवून ठेवायची हे देखील आपल्याला खेळच शिकवतो. शांत राहणं, विचारपूर्वक निर्णय घेणं, नवनवीन गोष्टी शिकत राहणं, समोरच्याकडून कितीही त्रास होत असला तरी त्याच्यावरती कृतीतून मात करणं, या सगळ्या गोष्टी खेळातून तर शिकायला मिळतात. या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दलचे अनुभव आपण गेल्या 2 भागांपासून ऐकतोय सुफिया, अनुकुमारी, प्रमोद आणि आदित्य या 4 खेळाडूंकडून. ॲथलेटिक्समधील विविध खेळांमध्ये या 4ही खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आजही आपण त्यांच्याकडून काही नवीन अनुभव जाणून घेणार आहोत. चला तर ऐकूया खेळ वेगळा जोश आगळा या अंतर्गत या 4ही खेळाडूंसोबत प्रेरणा साठे यांनी साधलेल्या संवादाचा 3रा भाग. आता मला असं सांग अनु, तुझा ॲक्सिडेंट झाला होता असं तुझा मॅडम तुला बोलल्या. हो. तर काय नेमकं झालं होतं आणि तू ह्या चालणे या इव्हेंटकडे कशी काय वळलीस मग? म्हणजे आम्ही कसं 11वीला होतो ना, मग फायनल एक्झाम झाली ती. मग आमच्या फ्रेंड्सचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आता 12वी सुरू झाल्यावर आपल्याला कुठे फिरायला घेऊन जात नाहीत. मग आम्ही ठरवलं की आम्ही आता फिरायला जाऊया म्हणून सगळी फ्रेंड्स. मग 29 मार्चला आम्ही फिरायचं जायचं ठरवलेलं. मस्तपैकी सगळी, म्हणजे विटाला एक देवाचं कुठलं तरी मंदिर आहे, ते पण मला माहिती नाही. माझ्या फ्रेंडचीच गाडी होती. आम्ही बुलेरोमधनं जाताना मग ते स्पीडमध्ये गाडी होती, गाणं बिणं वाजत होतं. दादा त्यांचं लक्ष नव्हतं. मग पहिल्यांदा टर्नच्या वेळेस वाचलो, सेकंड टर्न जेव्हा घेत होतो स्पीडमध्ये तेव्हा ती गाडी डायरेक्टली कॅनलमध्येच पडली. कॅनलमध्ये पाणी नव्हतं नशीब म्हणून वाचलं सगळीजण. मी खिडकीच्या डाव्या साईडला बसलेले होते. बाकी आम्ही 5 जण होतो फ्रेंड्स. त्याच्यात मला जास्त लागलेलं होतं. 2 जणांना तर काहीच लागलं नाही, जरा खरचटलेलं. आणि बाकीचे 2 होते, त्याच्यात एकाला पायाला लागलेलं आणि एकाला हातात रॉड होतं. मला लागलेलं तेव्हा मी शुद्धीवर पण नव्हते. फ्रेंड्सने भीतीमुळं घरी पण फोन केला नाही आमच्या. मग त्यांनी एवढी घाबरलेलीत की त्यांना स्वतः कॉल करून सांगावा असं पण त्यांना वाटलं नाही. कळलं कधी मग घरी? मग एक काकांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सांगलीत? हां, सांगलीत. तेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमधनं घरी कॉल गेला या दवाखान्यात. पप्पा तेव्हा नाईट करून येऊन झोपलेले होते. मग मम्मीला वाटलं जरासं लागलं असलं तर सिव्हिलमध्ये तर नसणार माझी पोरगी. मग मम्मी पप्पा तसंच लवकर गेले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तिथल्या डॉक्टरांनी म्हणलं तुमची पोरगी त्या रूममध्ये आहे, जाऊन बघून या. बघायला गेली तर अक्षरशः एवढं लागलेलं की पप्पा एवढे धीट आहेत की पप्पांना रडायला पण साधं होत नाही. पण अक्षरशः पप्पांनी बघितलेलं ना तर पप्पांना साधं बघितल्यावर वाटत नव्हतं की ही माझीच पोरगी आहे. मग पप्पांना असं एकदम चक्कर यायला लागल्यासारखं व्हायला लागलं. पप्पा रूममधनं बाहेर आली. मग मम्मी विचारली काय झालं, तुम्ही असं का चेहरा केला, जास्त लागलाय काय? पप्पा म्हणलेत नाही काय नाही, जरासंच लागलंय, 2-3 दिवसात बरी होते, आपण घेऊन जाऊया. मग मम्मी म्हणली की नाही मला बघायचंच आहे. एवढी रडून मम्मी शांत पण बसत नव्हती. मग मामा आणि मामीनी दोघांनी पण शांत बसून बाहेर आणलं रूमच्या. तोंडात पूर्ण असं म्हणजे रक्त भरलेलं होतं, म्हणून फक्त मला तोंडावर इथं एक टाकं फक्त दिलतीत, रक्त जास्त येते म्हणून तेवढंच दिलतीत. परत 3 दिवस तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवलेलीत मला. डॉक्टरांनी सांगितलं इथं काय होऊ शकत नाही. नेमकं तुला किती लागलं होतं, काय झालं होतं त्यावेळेला?
नेमकं तेव्हा मी शुद्धीतच नव्हते, पण मम्मी माझी म्हणते की तुला एवढं लागलेलं होतं तरी सुद्धा तू म्हणत होतीस दिद्या लवकर डबा आवर, मला जायचंय, उशीर व्हायलाय, मला जायचंय, असं म्हणजे बोलत होतं. पण शुद्धी नव्हती मला की मी काय बोलाले का नाही. मम्मी ना तसंच फॅमिली डॉक्टर आहेत. त्या दिवशी मग येऊन सरांना सांगितली लागले. सर म्हणलीत आणा आपण बघूया. त्याच दिवशी डायरेक्टली सिव्हिल हॉस्पिटलमधनं सरांकडे आम्ही शिफ्ट झालो विवेकानंद हॉस्पिटलमध्ये. 4 टाक्यात तोंडाच्या आत. दुसऱ्या दिवशी रक्त चढवलेलं माझ्यात. आणि मग तेवढा दिवस म्हणजे हातात सळी बिळी घातलेली तेव्हा सुद्धा अजून मी शुद्धीवर नव्हते. दोन्ही हातात सळ्या होत्या? नाही, एका हातात सळी होते, डाव्या हातात. तेव्हा मला रॉड टाकताना मग शुद्धी आली की आपण दवाखान्यात आहे. मला काय चाललंय नेमकं ते पण समजत नव्हतं. पण एवढं लक्षात माझ्या होतं की मला दिवस फक्त सगळे लक्षात राहायचे की किती दिवस झाले. 15-20 दिवस मला पाणी त्यांनी काय दिलं नव्हतं दवाखान्यात. मी त्यांना मग रोज सांगणार. मग सरांनी एक दिवस फक्त बाटलीचं आपल्या टोपण एवढं मापाचं पाणी 1 घोट दिलं तेवढंच. दुसऱ्या दिवशी सरांना आणि एकदा सांगितलं. मग सरांनी त्यावेळेस मला मग 1 ग्लास पाणी दिलं प्यायला. मला असं दिवसात जास्त पाणी देत नव्हती. मग दिवसात 1 ग्लास, अर्धा ग्लास असं पाणी देत होते. आमची आर्थिक परिस्थिती पण तेवढी नाही आहे. आमचे काका आणि सख्या मामांनी पैसे दिले मला ऑपरेशनसाठी. ऑपरेशन त्यांनी केलं. 1 महिना ICUत होतं आणि 15-20 दिवस अजून जनरल वॉर्डमध्ये होतं. म्हणजे सगळं बरोबर झालं. डाव्या पायात मांडीत रॉड होतं माझ्या. मग सरांनी सांगितलेलं की अजून 7-8 महिने चालता येणार नाही, जरा हळूहळू चालेल. 1.5 महिन्यानंतर मग घरी जाताना पण पाय स्ट्रेटच असायचं, चालतं बसतं पण येत नव्हतं. घरी गेल्यावर मग 25-30 दिवसात हळूहळू चालायला आलं. तेवढं चालायला आल्यावर पप्पांना सांगितलं मी की पप्पा माझे ॲक्सिडेंट झालं, मग माझ्या डोळ्याने डबल दिसायले. मग पप्पा म्हणलेत खरोखर डबल दिसतं का तुला? मग मी म्हणलं होय पप्पा. म्हणजे एका प्रॉब्लेम मधून बाहेर पडलीस आणि दुसरा प्रॉब्लेम सुरू झाला. हां, मग ते डबल दिसायचं सुरू झालं. पप्पा म्हणलेत मग आता हे रिकवर होऊ दे पहिला तुझ्या पायाचं आणि हाताचं, मग आपण डोळ्याचं बघूया. मग हातापायाचं रिकवर झालं. मग नोव्हेंबर महिन्यात डोळ्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं. तेवढ्यात एवढं ताप आला ना की परत मग मेंदूपर्यंत पोचलं. अरे बापरे. परत 1 महिना मी दवाखान्यातच ऍडमिट होते. शुद्धीत नव्हतं. 3-4 दिवसानंतर शुद्धी आली. 1.5-2 लाख खर्च आलं. आमचे सरपंच आहेत बामणीतले, त्यांना सांगितलं. मग त्यांनी म्हणलीत की काहीतरी आपण मदत करू. 70,000 रुपयाची मदत केली. मग बाकीचे 30,000 रुपये पप्पांच्या हेल्थ कार्ड मधनं दिलं आणि बाकीचं खर्च आम्हीच केलं. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ते रिकवर व्हायला आलं. मग डॉक्टरांनी सांगितलं की पायातलं वर्षाच्या अगोदर रॉड काढून घ्यायला. मार्च महिन्यात रॉड काढायला गेलतो. 1 महिना बेड रेस्ट करायला सांगितलेलं. मे महिन्यापासून परत प्रॅक्टिस सुरू केलं. मे-जून प्रॅक्टिस केलं जोरात. आमचे मार्गदर्शक प्रशांत बामणे सरांनी लय मदत केली. ती सर म्हणली जेवढं होतं तुला तेवढं कर. सकाळ संध्याकाळ सर आमचे लय प्रॅक्टिस घेणार. आणि 2 महिन्यानंतर मग आमची फेडरेशनची स्पर्धा स्टार्ट झाली. तेव्हा सर म्हणलीत घाबरू नको, काय नाही होत, आपण करू शकतो, एवढं तरी तुला कॉन्फिडन्स आहे ना स्वतः? मी म्हणलो होय सर, मला एवढा तरी कॉन्फिडन्स आहे की नंबर काढू शकते मी. मग जिल्ह्यात नंबर काढल्यावर मम्मी पप्पांना पण वाटलं की हा तू खेळू शकतेस. स्टेटसाठी पहिल्यांदाच माझे पप्पा माझ्याबरोबर आले ते स्पर्धेसाठी. आणि पप्पांनी तिथं मला यश प्राप्त झालं. 3रा नंबर बसल्यावर पप्पा खूप आनंदित झाले ते. पप्पांनी आणि मम्मीनी पूर्ण गावाकडे सगळ्यांना सांगितलं की माझ्या पोरगीचं एवढं लागलेलं तरी सुद्धा स्टेटला जाऊन 3rd नंबर काढून आल्या. म्हणजे तुला कांस्य पदक मिळालं त्याच्यात. हा, मग मला खूप आनंद वाटला. पप्पा म्हणलेत आता राहू दे, आता 12वी झाल्यावर आता भरतीला होतं. पण मी पप्पांना सांगितलं नाही पप्पा, मला अजून नॅशनल पर्यंत मेडल काढायचं आहे. वा, म्हणजे एवढा सगळा मोठा तुझा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा तू त्यातनं बाहेर पडलीस, छान रिकवर झालीस. हो, सगळ्याच म्हणजे डोकं, मेंदू, जे काही तुला त्रास होत होते त्या सगळ्या त्रासातून बाहेर पडलीस. पण याच्यासाठी एक 7-8 महिन्यांचा काळ तुला गेला. हो, कारण 11वीला होतीस त्यावेळेला हा सगळा सुरू झालेला तुमचा प्रॉब्लेम, बरोबर. आणि आता तू 12वीला आहेस. पण ह्या वर्षभरामध्ये तू बऱ्याच गोष्टी अनुभवल्यास त्याच्यातून, आणि पुन्हा एकदा तुला खेळानेच उभारी दिली की नाही तुला पुढे खेळायचंय अजून, आणि तू चालणे हा खेळ निवडलास. हो, बरोबर. खूप छान तुझा आत्ता अनुभव ऐकला. मला वाटतं अनुचा अनुभव ऐकल्यानंतर सुफिया, प्रमोद, आदित्य सगळे सुन्न झालेत माझ्यासारखेच. कारण एक वेगळाच अनुभव आहे हिचा हा, आणखीन फार भयानक आहे म्हणजे. पण त्यातनं ती उभी राहिली हे खूप चांगलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि असेच तुझे वरचेवर प्रगती होत राहू दे. खूप छान राहा, तब्येतीने मस्त राहा. हो. आता जसं अनुचा आपण अनुभव ऐकला, खेळाकडे ही कशी वळली, याच्यासारखंच आता सुफिया, तू मला सांग की आता तू 10वीला आहेस, त्याच्यानंतर आता पुन्हा 12वीचं बोर्ड येणार. तुला राज्यस्तरीय स्पर्धेत आता सुवर्णपदक मिळालं. हो. तू त्याच्यासाठी स्पर्धेला कुठं गेलेली होतीस?
राज्यस्तरीय खेळण्यासाठी रत्नागिरीमध्ये डेरवण इथे गेलते. अच्छा, डेरवणला गेला होता तुम्ही, सगळेच तुमचा ग्रुप गेलेला होता त्यावेळेला का काही निवडक स्पर्धक होते? म्हणजे या दोघांचे आधी झालतीत हां, आणि मग बाकीचे जो होतात ते आम्ही सगळे गेलतो. म्हणजे वयोगट असेल तुमचा ना, हो. 17 वर्षाखालील किंवा 19 वर्षाखालील असा वयोगट असेल ना तुमचा खेळण्याचा. मग तू 17 वर्षाखालील खेळाच्या स्पर्धेमध्ये गेली होतीस का? नाही, ना? 19 वर्ष होईल. अच्छा, म्हणजे 19 वर्षाखालील गटामधून तू खेळलीस. हां. आता इंटरनॅशनलसाठी तयारी सुरू असेल मग नाही, ना? म्हणजे नॅशनलमध्ये प्लेस बसला ना, पहिल्या 2च इंटरनॅशनलसाठी नेतात. अच्छा, मग आमचा नॅशनलमध्ये नाही बसला नंबर. हां हां, कारण पहिले 2च घेतात म्हणालीस हो. तू, 3 घेत नाहीत. मग त्याच्यासाठी जेव्हा तू नॅशनलपर्यंत जाऊन आली आहेस ना, तिथल्या मुलांना जेव्हा बांबू उडी खेळताना बघत होतीस त्यावेळेला तुला असं की आपण इथं प्रॅक्टिसला कमी पडतोय किंवा आपल्याला हे एक वेगळं करायला पाहिजे असं काही वाटलं तिथं? खूप वाटलं. काय नेमकं वाटलं सांग? असं वाटलं की अजून आपण खूप मागे, अजून आपल्याला खूप तयारी करावी लागेल. बरं, मग तयारी म्हणजे काय, प्रॅक्टिसच ना बांबू उडीची? हो, पण जरा पोल बेंड करायचा तो घेऊन बेंड करून मारून असं, म्हणजे अजून आणखीन जास्त मारायला पाहिजे जंप. अच्छा, मग अजून जास्त जंप मारायला पाहिजे म्हणजे त्यानं मगाशी सांगितलं की 3:30 का काहीतरी असतो, मग तुझा किती जातो किंवा काय अजून नेमकं करायला पाहिजे त्याच्यासाठी वेगळं? वेगळं म्हणजे आता नॅशनलला हाईट ऑफ बार 260 लावतात अच्छा. आणि आम्ही आत्ता मारतोय 250-40. अच्छा. मग आता मला फक्त 330 किंवा 340 मारलं तर मग मला पुढच्या वर्षी नॅशनलला प्लेस लागेल. अच्छा, मग अजून तेवढी तयारी व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी जास्तीची प्रॅक्टिस किती वेळ करणार, काही ठरवलंस? नाही, त्याच प्रॅक्टिसमध्ये कव्हर होऊन जातं कारण अजून खूप वेळ आहे ना. हां, आता आपल्या पुढच्या हातात वर्षी डायरेक्ट स्पर्धा असतात. बरोबर, तोपर्यंत फुल प्रॅक्टिसच करायची वर्षभर. मग हे इव्हेंट जे असतात ते साधारण कुठल्या महिन्यामध्ये असतात? ऑक्टोबरमध्ये, म्हणजे साधारण सप्टेंबर नंतर सुरू होतात का? सप्टेंबरपासून फेडरेशन. मग फेडरेशनला तुम्ही भाग घेऊ शकता? घेऊ शकता. हो. अच्छा, मग त्यावेळेला तुझी जायची इच्छा आहे का फेडरेशनला? वय बसलं तर जावं लागतं, नसेल तर मग स्कूल गेम खेळायचं असतं. स्कूल गेममध्ये जर निवड झाली तर जाणार? हो. श्रोते हो, प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत एखादा तरी प्रसंग असा येतो की ज्या ठिकाणी त्यांना दुखापत होत असते. काही वेळेला या दुखापतीवर सहजपणे मात करताही येते, पण काही वेळेला ही दुखापत इतकी गंभीर होते की त्याच्यावरती खूप दीर्घकाळापर्यंत उपचार करावे लागतात. तरीही खेळाडू जिद्द सोडत नाहीत. उलट यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं की हे खेळाडू पुन्हा नव्या उमेदीनं खेळण्यासाठी मैदानात उतरतात. आणि तेव्हा कुठे खेळाडूंबरोबरच घरच्यांचा, समाजाचा, प्रशिक्षकांचा आणि आपल्या सर्वांचा जीव भांड्यात पडतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे आत्ता आपण अशाच एका खेळाडूचे अनुभव ऐकले, ज्यांनी गंभीर दुखापतीमधून स्वतःला यशस्वी खेळाडू म्हणून पुन्हा नव्याने उभं राहून सिद्ध केलं. एका मागोमाग एक संकटांची मालिकाच सुरू झालेली होती, पण तरीही अजिबात डगमगून न जाता याही संकटांवरती मात करून खेळाडू पुन्हा नव्याने कसा उभारू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरणच म्हणता येईल. स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वासच त्यांना पुरेसा होतो. त्यांच्याकडे असणारी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, सरावामध्ये असणारं सातत्य या असंख्य गुणांमुळेच तर हे खेळाडू पुन्हा एकदा उभे राहतात. म्हणतात ना, प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन उगवत असतो. अगदी तसंच या खेळाडूंच्या बाबतीतही घडतं. प्रत्येक दिवस त्यांना काही नवीन शिकवून जाणारा असतो, तर काही नवीन गोष्टी बरोबर घेऊन नव्याने उगवणारा असतो. इतरांना जवळून अभ्यासण्याची त्यांना संधी मिळते. स्वतःमधला विश्वास वाढवण्यासाठी जणू काही खेळ त्यांना खुणावतच असतो. स्पर्धेच्या कालावधीमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी, प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर यशस्वी कशी खेचून आणता येते, जिद्दीतून, चिकाटीतून आपण कसे उभे राहू शकतो आणि प्रत्येक संकटावर मात कशी करू शकतो, या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दलची चर्चा, काही अनुभव आत्ताच आपण ऐकले. ॲथलेटिक्समधील विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या सुफिया, अनुकुमारी, प्रमोद आणि आदित्य या 4 खेळाडूंकडून खेळ वेगळा, जोश आगळा या अंतर्गत त्यांच्याशी संवाद साधला होता प्रेरणा साठे यांनी. आज याचा आपण 3रा भाग ऐकला. अजूनही त्यांच्याकडून काही नवीन अनुभव आपल्याला ऐकायचेत, पण ते आजच्या कार्यक्रमामध्ये नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली.
हो श्रोते हो, 2025 या वर्षातील ही आपली क्रीडांगण कार्यक्रमामधली शेवटची भेट. पुन्हा भेटणार आहोतच पुढच्या वर्षी क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये या 4 खेळाडूंसोबत नवीन अनुभव ऐकण्यासाठी. पण जाता जाता श्रोते हो, आपणा सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा आता आपणा सर्वांची क्रीडांगण या कार्यक्रमामधून रजा घेते. नमस्कार.